मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित आहेत। यावेळी खरं तर मीरा भाईंदरमध्ये झालेला जो वाद आहे मराठी अमराठी आणि त्या वादानंतर राज ठाकरे आज मेळावा घेत आहेत मीरा रोडमध्ये आणि या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि भव्य असं स्वागत राज ठाकरे यांचे। राज ठाकरे सध्या मीरा रोडमध्ये दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळात राज ठाकरे संबोधित करतील। राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। मीरा रोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे सर्व मनसैनिकांना आणि मराठी भाषिकांना संबोधित करतील। मीरा रोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झालेले आहेत। राज ठाकरे थोड्याच वेळात मनसैनिकांनी आणि मराठी भाषिकांना संबोधित करणार आहेत। राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। राज ठाकरे दाखल झालेले आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, आता सध्या आपण त्याच ठिकाणी उपस्थित आहात ज्या ठिकाणी राज ठाकरे संबोधित करणार आहेत। राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह कसा आहे उमेश? मेघना, आता थोड्या वेळातच ओम शांती चौक इथे राज ठाकरे जे आहेत ते दाखल होतील आणि आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात गर्दी या चौकात आपल्याला पाहायला मिळते। कारण या चौकामध्ये वादविवाद जे आहेत ते झाले होते, खास करून हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक यांच्यामध्ये हा वाद निर्माण झाला होता आणि आता आपण पाहू शकतो की कोणत्याही क्षणी या सगळ्या परिसरामध्ये राज ठाकरे दाखल होतील आणि कार्यकर्त्यांचा उत्साह तो आपल्याला शिगेला झालेला पाहायला मिळतोय। मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचं इकडे स्वागत केलं जाणार आहे। आपण आता जर पाहिलं तर JCB लावण्यात आलेले आहे, त्याने JCBच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण जी आहे ती केली जाणार आहे। त्यानंतर ढोल ताशे असतील, ढोल ताशाच्या पथकाने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि एक दहीहंडी पथक देखील इथं उपस्थित आहे आणि या दहीहंडी देखील सात थरांची सलामी त्यांना देणार। अशा प्रकारे एक मोठा उत्साह जो आहे आपल्याला या सगळ्या परिसरात पाहायला मिळतो। मोठी जनसंख्या, मोठे इकडचे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक असतील किंवा मग इकडचे स्थानिक मराठी कार्यकर्ते, नेते मंडळी असतील, हे सगळे इथे उपस्थित झालेले आहेत आणि राज ठाकरे यांची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते। कोणत्याही क्षणी राज ठाकरे इथं उपस्थित होतील, येतील आणि त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात इथं केलं जाईल। प्रत्येकाला राज ठाकरे यांना बघण्याचं एक इच्छा आहे। राज ठाकरे या सगळ्या जो वाद होता हिंदी मराठी त्यानंतर प्रथमच जे आहेत ते मीरा रोड या सगळ्या परिसरामध्ये येणार। त्याच्यामुळे राज ठाकरे आज काय आपल्या या सभेतून संबोधन करणार आहेत, कोणता संदेश आपल्याला देणार आहेत? कारण मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्ही त्रिभाषी जे सूत्र आहे ते धोरण, जे शिक्षणाचं धोरण आहे ते राज्यामध्ये राबवणारच। कारण GR जरी रद्द केले असले तरी राज्य सरकारचा मानस आहे की त्रिभाषी सूत्र धोरण जे आहे ते राज्यामध्ये राबवलं गेलं पाहिजे आणि यावर आज राज ठाकरे काय म्हणणार, सभेतून मुख्यमंत्र्यांना काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि पाहू शकतो आज राज ठाकरे काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। म्हणून त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे आपल्या इकडे सगळ्या परिसरात पाहायला मिळते। मेघना, उमेश, वाघ येतोय अशा आशयाचे बॅनर आज आपण मीरा रोडमध्ये पाहतोय। आपण जर मनसैनिकांशी बोलू शकलो तर उमेश? नक्कीच आपण काही लोकांशी इथं बोलण्याचा प्रयत्न करू। किती उत्साह आहे, तुम्ही इथं स्थानिक आहात, राज ठाकरे आज येत आहेत, किती उत्साह आहे स्थानिकांमध्ये, खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये? मीरा भाईंदरमध्ये खूप उत्साह आहे स्थानिकांसाठी, खूप म्हणजे राजसाहेब आमच्यासाठी येतात, मराठी माणसांसाठी येतात, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत आणि आम्ही जय मल्हारचे आम्ही सभासद आहेत सगळे आणि जय मल्हार गोविंदा पथक फक्त मराठी माणसासाठी जे झालं होतं त्याच्यासाठी इकडे जय मल्हार आपल्यासाठी आलेलं आहे आणि जय मल्हार यावर्षी 7 थराची आता सलामी देत आहे सरांना। नक्कीच मेघना, पाहू शकतो आपण की काय कोणत्या ना कोणत्या प्रकारे राज ठाकरे यांना स्वागत करण्याची तयारी जी ती मनसे सैनिक असतील किंवा मग स्थानिक नागरिक असतील किंवा इतर जे मराठी भाषिक असतील त्यांची इथं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मी पुन्हा एकदा माझ्या सहकारी विनोदला सांगेल, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं जे लोकांची गर्दी आहे तेवढीच कसरत जी आहे ती पोलिसांची देखील आपल्याला पाहायला मिळते। पोलीस गर्दींना आवरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात।
कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस कुठेतरी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नागरिकांना रस्त्यावर येऊ नये यासाठी सातत्याने आवाहन केलं जातं आहे. पोलिसांकडून सातत्याने याबाबतचे आवाहन केलं जातं आणि नागरिकांनी रस्ता रोखू नये, रस्त्यावरच्या वाहनांना कुठलाही त्रास होणार नाही, वाहनधारकांना कुठला त्रास होणार नाही यासाठी पोलीस मोठी इकडे कसरत करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच काय तर राज ठाकरे येत आहेत. राज ठाकरे येणार असल्या कारणाने इकडचं पूर्ण वातावरण जे आहे ते मोठं उत्साहित झालेले, कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि या उत्साह वातावरणामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाते. वाहनधारकांना कुठला त्रास होणार नाही याची देखील दक्षता घेतली जाते आणि म्हणून आपण पाहू शकतो या सगळ्या परिसरामध्ये जेवढाच मोठा पोलीस फाटा आहे, तेवढाच मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्यांचे राज ठाकरेंचे चाहते असतील, नागरिक असतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मेघना, निश्चित. खरं तर उमेश, थोड्याच वेळात आता राज ठाकरे दाखल होणार आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.